11वी झालेले आहेत, बरीच मुलं 12वी झालेले आहेत, बरीच मुलं ग्रॅज्युएशनच्या आसपास आहेत आणि एक करिअर बद्दल माहीत असलं पाहिजे की करिअर सेक्टर कसं असतं, करिअरवर काय कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे, आयुष्यात काय केलं पाहिजे, आपला ध्येय काय असलं पाहिजे, काय चुका झाल्या नसल्या पाहिजे, ह्या संदर्भात मला बोलायचं आहे. तर त्या दृष्टिकोनात एक छोटं प्रेझेंटेशन मी तयार केलं आहे, ते तुमच्यासमोर मी दाखवत आहे. आता आयुष्यात माणसाला यशस्वी व्हायचं आहे, सक्सेसफुल व्हायचं आहे, तर सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट काय पाहिजे, की सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट यासाठी पाहिजे की रियालिटी माहित पाहिजे, की खरी परिस्थिती म्हणजे मी कोण आहे, माझ्या घरची परिस्थिती काय आहे, मला काय करायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला आपल्या रियालिटीमध्ये कळतील त्यावेळेला कुठं तर पहिली पायरी आपण यशस्वी करणार आहे. समजा त्या आता मी हळूहळू एक गोष्टी येणार आहे. की घरची परिस्थिती आपल्याला काय माहित असली पाहिजे. समजा आता घरी वडील रिटायर्ड होत आलेत, आपले आई रिटायर्ड होत आलेले आहेत, मागं बहिणीचं एक लग्न आहे, घरात आजी आजोबा आहेत, ते आजारी असतात. तर अशा सिच्युएशन मध्ये तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे की काय करायचं आहे. किंवा तुम्हाला काय तर करिअर करायचं पण आहे, तुम्हाला काय तर व्यवसाय करायचा पण आहे, तुम्हाला काय तर बाहेर कुठं नोकरी पण करायची आहे. तर ह्या सगळ्याचा क्रायटेरिया मिळून ह्या रियालिटीचा अभ्यास करून तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. बरीच मुलं इथं फसताना मी बघतोय की ही घरची परिस्थिती माहिती आहे मला, तरी पण मी अजून काय तर शिकतो, मी अजून काय तर पुढच्या शिक्षणाला जातो, किंवा मी असं शिक्षण घेतो की ज्याला 10-20 लाख रुपये लागणार आहे. मग इथं थोडा विचाराची गरज आहे आपल्याला. मी बऱ्याच मुलांना भेटत असतो, बऱ्याच लोकांचं बघत असतो की काय चुका होत असतात. की वडील शेतात काम करतात, 2-3 एकर शेत आहे, पण तो मुलगा म्हणतो की मी 20 लाख भरलं की माझं तिथं शिक्षण होईल. पण ते 20 लाख भरून आपलं काय करिअर होणार आहे किंवा पुढं काय होणार आहे ह्याचा अभ्यास कधी नसतो आपल्याला. किंवा बरीच मुलं काय करतात की एज्युकेशन झालेलं आहे, माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे, पण मला आता जॉब करायचं नाही किंवा माझ्या मनासारखा जॉब मिळत नाही म्हणून थांबलेला आहे. पण ह्या सगळ्या सिच्युएशन मध्ये, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये माझं तुमच्या बहिणीचं लग्न असतं, त्याच्या पुढं तुमच्या घरात कोणतं आजारी असतं किंवा काय असतं, ह्या सगळ्या गोष्टीची कुठं रियालिटी आपण बघितलेलो नसतो. किंवा बऱ्याच वेळेला असं होतं की एक गोष्ट वाटते आपल्याला की इथं गावाकडे राहून काय करू शकत नाही, आपण शहरात जायला पाहिजे पुण्याला. मग ही सगळी घरची परिस्थिती जर का माहीत असली आणि हे सोडून जर का आपण एखाद्या शहरामध्ये एखादं काम करायला वगैरे जात असलो किंवा बिझनेस स्वप्न बघत असलो, तिथेही आपलं 100% चुकतं. तर ह्या सिच्युएशननुसार आपल्याला निर्णय घ्यायचा आहे की पहिला आपल्या करिअरची निवड करत असताना, आपल्या करिअरचं पाया भरत असताना पहिला आपल्या फॅमिलीचा विचार केला पाहिजे. सगळ्यात मोठी आपली फॅमिली आहे. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आहे, करिअर करत असताना आपल्याला आवड पाहिजे महत्वाची. समजा आता लता मंगेशकरांच्या घरचे म्हटले असते की तू क्रिकेट खेळ, तर त्यांनी सक्सेसफुल झाले असते का? नाही. कधी सचिन तेंडुलकरांच्या घरचे म्हटले असते त्यांना की तू नाही, तू चांगलं गाणं म्हण, ते सक्सेसफुल झाले असते का? नाही. करिअर करत असताना आपल्याला सगळ्यात महत्वाची एक गोष्ट बघायची की आपल्याला आवड आहे काय. बरीच मुलं स्पोर्ट्समध्ये इंटरेस्टेड असतात आणि त्यांना घरातले सांगतात की तू शिक्षक हो, तू शिकवायला जा. कधीच तो सक्सेसफुल होणार नाही, कधीच त्यांचं मन रमणार नाही. किंवा बरेच आवड असत्या, टीचरची आवड असत्या, त्यांना आपण दुसरं काय तर काम सांगितलं तर ते शक्य होणार आहे का? नाही. आहे ना, समजाले ना मी काय सांगालोय ते. काय करायचंय आपल्याला मग करिअर पुढचं निवडत असताना? काय करायचं आहे? आपलं जे आवड आहे त्या क्षेत्रात आपल्याला करिअर. असं वाटतंय का कुणाला, तुम्ही रोज बरेच लेक्चर ऐकत आहात, काय तर वेगळं ऐकायला मिळतंय किंवा वेगळं ऐकायचंय असं काय वाटतंय काय तुम्हाला? आहे ना? थोडं बोर झालं, झोप आली तर सांगा मला, मी गोष्ट सांगतो, एखादी जोक सांगतो तुम्हाला. चालेल. हा सगळ्यात महत्वाचं, आपल्याला जे काही करिअर करायचं आहे ते आपल्याला आवडीचं क्षेत्र असलं पाहिजे, त्यात आपल्याला आवड पाहिजे, त्याच्यामध्ये आपल्याला करिअर करायचं आहे. त्याच्या पुढं हे पहिलं हे काय फोटो कशाचा आहे, करिअर करत असताना सगळ्यात महत्वाचं काय आहे? हार्डवर्क. अरे वा, सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्याला हार्डवर्कचं करायचं माहीत पाहिजे. असं किती जणांना वाटतंय की मी सरकारी नोकरी केलो म्हणजे मला आयुष्यभर काय काम करायला लागत नाही? असं वाटतंय कुणाला? जेव्हा सरकारी नोकरीमध्ये गेलो की मला काय काम करायला लागत नाही? वाटतंय काय कुणाला? करायला लागते काम सरकारी नोकरीमध्ये?
ओके. प्रायव्हेट नोकरीमध्ये गेलो तर काम करावं लागतं. बरं, आपण व्यवसाय करत असतो काम करावं लागतं. व्यवसाय करत नसलो तर काम करायला लागतंय. मग कुठल्याही क्षेत्रात जाऊ दे आपण, आपल्याला हार्डवर्क केल्याशिवाय सक्सेस मिळणार नाही. मग त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे? हार्डवर्क करणं. दुसरं महत्वाचं, सपोर्ट करणं महत्वाचं आहे. की तुम्ही कुठेही काम करा, आपलं थिंकिंग की बाबा जे काम करावं त्या कामामध्ये मला कंपनीला सपोर्ट करायचा आहे, सहकार्यांना सपोर्ट करायचा आहे. मी सपोर्ट केल्याशिवाय तुम्हाला कोण सपोर्ट करणार आहेत का? नाही. बरोबर. त्यामुळं एकमेकांना नेहमी सपोर्ट करत राहिलं पाहिजे. दुसरं फोटो आहे ते काय आहे? काय वाटतंय तुम्हाला? काय आहे ते? केमिकल्स आहेत, पण ते वेगवेगळ्या शेपमध्ये आहेत. आपला भविष्यात करिअर करत असताना किंवा इथनं पुढे जगामध्ये तुमचं ज्या वेळेला डिग्री झाल्या, आता तुम्ही हळूहळू ग्रॅज्युएशन शिक्षेला डिग्री होणार आहे, पुढे अजून करिअर करणार आहे, तर ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला हे लिक्विड सारखं राहायचं आहे. तुम्हाला लिक्विड बनायचं आहे. तुम्हाला कुठल्याही शेपमध्ये घातलं तर तुम्हाला त्या शेपचा आकार आला पाहिजे. आलं लक्षात? तुम्ही जर का हार्ड असला, सॉलिड असला तर कुठं तुम्ही फिट होणार नाही. मग बऱ्याच तुम्हाला जर का तुम्ही फिट होत नसला तर प्रत्येक प्रॉब्लेम, प्रत्येक अडचणीला तुम्हाला सामोरं जायचं आहे. आलं लक्षात? करिअरमध्ये सक्सेसफुल व्हायचं असतं काय करायला लागणार आहे? लिक्विड सारखं राहायला लागणार आहे आपल्याला. बरोबर. तुम्हाला कुठेही कुठलाही टास्क येऊ दे, तुम्हाला रात्री जॉब करायला लागू दे, सकाळी जॉब करायला लागू दे, इथनं पुण्याला जायला लागू दे, मुंबईला जायला लागू दे, अमेरिकेला जायला लागू दे, ह्या प्रत्येक सिच्युएशन मध्ये आपण फिट बसलं पाहिजे. शेप कुठलाही असू दे, प्रॉब्लेम कुठलाही असू दे, टास्क कुठलाही मिळू दे आपल्याला, तर ह्या टास्क मध्ये आपण लिक्विड सारखं फिट बसलं पाहिजे. बरोबर. आता सगळ्यात महत्वाचं करिअर करत असताना दोन गोष्टी आपल्याकडे पाहिजेत. पहिली गोष्ट कुठली पाहिजे? करिअर निवड करत असताना किंवा करिअर डेव्हलप करत असताना आपल्या समोर काय पाहिजे? ध्येय पाहिजे, गोल पाहिजे. बरोबर. आता गोल आपला जोपर्यंत डिसाईड होत नाही तोपर्यंत आपण आपल्या कुठल्या करिअर पर्यंत जाणार नाही. पण गोल डिसाईड केल्यावर पण त्या करिअर पर्यंत कसं जायचं हे महत्वाचं आहे. बरोबर. आता मी एक मॅप घेतलाय की मुंबई ते कोल्हापूर मॅप घेतलोय आपण. समजा माझं ध्येय आहे की इथनं मुंबईला जायचं आहे, तर माझ्या हातात पहिला टास्क काय आहे की मी इथनं मुंबईला कसं जाणार. बरोबर. समजा मी इथनं NH4 हायवेनं गेलो गाडी घेऊन, तर बरोबर 8 तासात मुंबईला जाणार आहे. बरोबर. पण समजा मला कोणतं सांगितलं किंवा मी थोडं म्हटलं की मुंबईला इकडनं कशाला, जरा पहिला बेळगावला जातो आणि तिथनं डायरेक्ट कुठली गाडी मिळते काय बघतो मुंबईला. चालेल काय? नाही चालणार. आपल्या आयुष्यात काय होत असते बघा, तुम्हाला एक काय तर ध्येयापर्यंत जायचं असतंय, पण रोज जगत असताना रोज तुमच्यासमोर वेगवेगळे टास्क येतात. काय काय टास्क येतात ते? दिवाळी येत्या, दिवाळीच्या आधी दसरा येतोय, दसऱ्याच्या आधी गणपती येतोय, गणपतीच्या आधी उन्हाळ्या सुट्टीमध्ये लग्न असतात, गल्लीतल्यांची लग्न असतात, गावातल्यांची लग्न असतात, पाहुण्यांची लग्न असतात, त्याच्या आधी कुठली ना कुठली इलेक्शन असतात. बरोबर. ह्या सगळ्या ह्याच्यात आपण काय करतोय? आपल्या मेन ध्येयाला विसरून जातोय. बरोबर. सेम आता काय होणार आहे? इथनं मुंबईला जायचं आहे, मग मी काय करतोय? इथनं पहिला जयसिंगपूरला जातोय. का? तर तिथे एक माझा मित्र राहिलाय म्हणून मी जयसिंगपूरला गेलो. परत काय करतोय? जयसिंगपूरला परत इकडे शिर्डीला येतोय आणि इथनं आणि परत काय म्हणतोय? जरा कोल्हापुरात जेवण चांगलं मिळतंय, कोल्हापुरात जीवनच जातो. म्हणजे असं केल्यावर मी मुंबईला कधी पोहोचणार? आलं काय लक्षात? म्हणजे मुंबईला मी आयुष्यात कधी पोहोचतच नाही. कारण का? तिथनं पुढे जाऊच तर कोण तर म्हणतोय आणि तू जरा इथं पुढे इस्लामपूरला गेलं की नाही तिथं अक्का मसून मिळते सांगते, मग आणि मी तिथं थांबलोच. आणि पुढं कोण गेलं की नाही कराडला काय सांगतोय, तिकडे जरा कराडला आत गेलं की नाही ते घाट आहे, ते घाट बघण्यासारखं आहे, मग आपण आणि घाट बघायला जातोय. म्हणजे आयुष्यात आपण माहित आहे की 8 तासात मुंबईला जाणार आहे, सगळ्यांना माहिती आहे. तिथं कुणाला माहित नाही की तुम्ही डिग्री केला, ग्रॅज्युएशन केला, इंजिनियर केला, डॉक्टर झाला, तुम्हाला जॉब लागणार आहे, सक्सेसफुल होणार आहे करिअरमध्ये, सगळ्यांना माहिती आहे. पण आपण त्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करत नाही. सेम या मुंबईला जाण्यासारखं आहे आपलं, की जायचं असतंय पण वाटेत एवढे स्टॉप घेतोय आपण किंवा एवढ्या गोष्टीला डायव्हर्ट होत असतोय. हे डायव्हर्जन पहिलं आपलं थांबवणं गरजेचं आहे. जोपर्यंत का डायव्हर्जन थांबवत नाही तोपर्यंत आपण कधी आयुष्यात सक्सेसफुल होणार काय होणार आहे. मग हे
हे आयुष्यभर असणारच आहे तुमचं. गणपती, दिवाळी, दसरा, सगळ्या गोष्टी तुमच्या, राजकारण हे तुम्हाला आयुष्यभर पडलेले आहे. पण महत्वाचे हे जे काही 5-6 वर्ष आहेत, 5-6 वर्ष तुम्ही स्ट्रगल केला, 5-6 वर्ष मेहनत केला, तर तुमच्याकडं त्या गोष्टीला इथं मग विमान पण तुम्हाला तो ऑप्शन सापडणार आहे की सकाळी इथं कोल्हापुरातलं विमान आहे, मी तेवढं तिकीट खरेदी करतो आणि डायरेक्ट विमाननं मुंबईला जातो. तर ह्या गोष्टी तुम्हाला खूप सोप्या होत जातात. आता हे काय आहे? सोनं. अजून काय वाटतंय कुणाला? काय कशाची इमेज आहे ही? खजिना. बरोबर, खजिना आहे, बरोबर ना. आता हे खजिना म्हणजे मी यश समजतो, यशस्वी. यशस्वी माणूस कोणाला समजतोय आपण? यशस्वी माणूस कोणाला म्हणतो आपण? हा, ज्याच्याकडे पेट्रोल आहे आता तो यशस्वी आहे. बरोबर. आपण यशस्वी माणूस कुणाला समजतो? ज्याला त्याचं रोजचं आयुष्य जगायला कुठलीही अडचण येत नाही. बरोबर, तो माणूस यशस्वी आहे. मग आता आपण यशस्वी म्हणजे काय? त्यासाठी पैसा पाहिजे. सगळ्यात पैसा सहज सोपा कुठं उपलब्ध आहे? पैसा काय न करता सहज पैसा कसा उपलब्ध येऊ शकतोय? किंवा सगळ्यात सोपं काय आहे? खजाना सापडायला पाहिजे. बरोबर ना. पूर्वीपासून मन चालत आलं की एखादा खजाना सापडला की मायासारखं कोणच नाही, निवांतच आहे. बरोबर. पण आतापर्यंत असा कोण पिक्चर बघितलाय कुठला किंवा अशी कुठली गोष्ट ऐकल्या मला सांगा की त्या खजानापाशी मी सहज असं झोपलेलो आणि झोपेत उठलो आणि मला खजाना सापडलाय? कुठं असतोय खजाना? खजाना कुठं असतोय? गुफेत. कुठल्या तर पिक्चर मध्ये बघितलोय ना आपण, कुठल्या तर गुफेत असतंय आत असं. त्यासाठी ते चार्ट सापडायला पाहिजे पहिला आपल्याला, तो नकाशा. तो नकाशा सापडल्यावर त्या नकाशात पण जाताना काय काय ते वाटेत आडवं साप येतंय, विंचू असतात, त्यानंतर बरंच काय काय असते की असं भाले येतात आडवं, बरेच असतात ना. हे सगळं पार केलं तर खजाना मिळते. बरोबर ना. मग आपल्याला यशस्वी व्हायचं आहे तर आपल्याला असे बरेच प्रॉब्लेम्स वाटेत येणार आहेत तुमच्या, बरेच हँडल्स येणार आहेत. ते काय हँडल्स असणार आहेत मला कोण सांगणार? तुम्हाला घरातनं 6 वर्ष बाहेर राहायला पाहिजे, पहिलं महत्वाचं आहे ना. म्हणजे खजानापर्यंतच पोहोचायचं आहे तुम्हाला. तर हेच आहेत तुमच्या वाटेतले अडथळे की तुम्ही ज्याच्यामुळं तुमच्या यशापर्यंत पोहोचत नाहीये. ह्या सगळ्या अडथळ्यांना दूर करा. आज तुम्ही संध्याकाळी तुम्हाला जर का समजलं प्रेझेंटेशन किंवा काय करू वाटलं किंवा आयुष्यात करायचं आहे माझ्या आई वडिलांसाठी किंवा माझ्या स्वतःसाठी काय तर करायचं आहे, तर तुम्ही हे पॉईंट लिहून काढा आज संध्याकाळी झोपायच्या आधी की माझ्या आयुष्यातले अडथळे काय काय आहेत, मला खजानापर्यंत पोहोचताना मला काय काय अडथळे येणार आहेत, काय काय विंचू आहेत, काय काय साप आहेत, काय काय सुरुंग आहेत. या सगळ्या गोष्टीची लिस्ट काढा. काय काय लिस्ट असतात त्यामध्ये? ते अभ्यास करत नाही आपण, रील बघायची सवय आहे, पिक्चरला जायची सवय आहे, मित्रांच्या रोड फिरायची सवय आहे, गर्लफ्रेंड आहे, ह्या ज्या काय गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टीची लिस्ट काढा. आणि ते असू देत तुमचे, पण त्यांना धरूनच त्यांच्यापासून तुम्हाला खजानापर्यंत पोहोचायचं आहे. आलं लक्षात? आता त्याच्या पुढच्या स्टेपला आहे तुम्ही की जॉब करणारा माणूस यशस्वी होतो, करिअर होतं का बिझनेस करणारा माणूस यशस्वी करिअर होतो? काय वाटतं? किती लोकांना असं वाटतंय की बिझनेस करणारा माणूस यशस्वी होतोय, करिअर होतोय? म्हणजे आणि जॉब करणारे किती लोक सक्सेसफुल होत असं वाटतंय? कुणालाच वाटत नाही. कुणालाच वाटत नाही जॉब करणारा माणूस सक्सेसफुल होऊ शकतो असं नाही वाटत, अजिबात नाही. फक्त बिझनेस केलं तर सक्सेसफुल होतंय. बघूया आपण. हे कोण आहे तिकडचे? ते भगवान हनुमान. कोण होते? कोण होते भगवान हनुमान? राम भक्त होते. रामांच्याकडे काय काम करत होते? जॉबच करत होते ना. म्हणजे आपण आजच्या घडीला जॉब म्हणू ना, पूर्वी ते सेवा होतं, मॅनेजर होते भगवान रामांचे. मला सांगा ह्यांनी कुठं बिझनेस केले? आयुष्यात सगळ्यात सक्सेसफुल कोण आहे? आहेत ना भगवान हनुमान.
ह्यांनी जॉब केले का, ह्यांनी बिझनेस केले का, नाही, पण सक्सेसफुल आहेत का नाही, आहे ना. हा, ही महत्वाची गोष्ट आहे. पलीकडचे कोण आहे, सुंदर पिचाई, ते काय करतात, जॉब करतात. मग मला सांगा, आता सगळे म्हटलं की बिझनेस करणारे सक्सेसफुल असतात, जॉब करणारे सक्सेसफुल नसतात, कशावरनं, आहे ना, बरोबर. आयुष्यामध्ये आपण काय करतोय त्याच्यापेक्षा पण ते कसं करतोय हे महत्वाचं आहे. भगवान हनुमान असतील किंवा सुंदर पिचाई असतील किंवा असे बरीच उदाहरणं आहेत. आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातले सगळे इंडस्ट्रीवाले एकीकडे घातलं तरी ह्या लोकांच्या सॅलरीवर मॅच होणार नाही. एवढे मोठे मोठे सॅलरी घेणारे लोक त्यांच्या जॉबमध्ये आहेत. आणि प्रामाणिकपणा, तुमची निष्ठा, जे काम करणार आहे त्याच्यावर तुमची श्रद्धा असली तर आपण भगवान हनुमानांसारखं पण होऊ शकतो. अशी किती गावं आहेत भरपूर जिथं भगवान श्रीरामांचे मंदिर नाही आहे, खरं भगवान हनुमानांचं मंदिर आहे ना. मग हे कशामुळं होतं, आपल्या प्रामाणिक कामामुळं, आपल्या मेहनतीमुळं. जे काम करणार आहे आपण ते प्रामाणिक आणि निष्ठेने केलो तर आपण भरपूर यशस्वी होऊ शकतो. बरोबर, आलं लक्षात. नेक्स्ट, आता कुठलंही करिअर करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मी तुम्हाला सांगणार आहे. आता माझ्यासमोर दोन उदाहरणं आहेत. एक आहे ते फॉर्म्युला 1 रेसरचे कार ड्रायव्हर आहेत, दादा इकडचे आहेत ते, आणि ते आमच्या गावातले बाळू ड्रायव्हर आहेत. काय, आता मला सांगा, या दोघांची पण कार रेस मध्ये आपण ठेवलोय तर कुणाचा पहिला नंबर येईल कार रेस मध्ये, ओके. मला सांगा कुणाचा कार रेस मध्ये नंबर येणार, त्यांचा, फॉर्म्युला 1 चा. त्यांचा कसं काय येईल कुणाचा येणार नंबर, रेसरचा येणार वाटतंय. बरोबर, पण आता यात एक ट्विस्ट आहे की समजा ह्या ड्रायव्हरला जी गाडी आहे त्या गाडीवर पूर्ण धुकं साठल्यात पुढं, आणि बाळू ड्रायव्हरच्या गाडीवर काय नाही, बाळू ड्रायव्हरची काच एकदम पूर्ण क्लीन आहे. मग आता कुणाचा नंबर येईल पहिला, कशामुळं, विजन क्लिअर आहे. बरोबर, आता कोण जे सांगितलं असेल टाळ्या वाजवा. या दादाने काय सांगितलं, महत्वाचे पॉइंट, विजन क्लिअर आहे. विजन क्लिअर पाहिजे. जर का तुमचं विजन क्लिअर नसलं की इथनं मला मुंबईला 8 तासात पोहोचायचं आहे, तुमचं विजन जर का क्लिअर नसलं तर तुम्ही पोहोचणार नाही. भले मग तुम्ही फॉर्म्युला 1 चा ड्रायव्हर का असना, जगातला तुम्ही सगळ्यात सुपरफॉस्ट ड्रायव्हर जरी असला तरी तुमचं विजन जर का क्लिअर नसलं तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचणार आहे का, कधीच पोहोचणार नाही. मग तुमच्यापेक्षा पण म्हणजे स्किल कमी असतील किंवा अनडेव्हलप असतील किंवा अजून ग्रामीण भागातून आले असतील, आदिवासी भागातून आले असतील किंवा परिस्थितीनं गरीब असतील, ती लोक पण आपल्या पुढे जाणार आहेत. का जाणार आहेत पुढं, त्यांचं विजन क्लिअर असणार आहे. त्यामुळे इथनं पुढं ह्या 5 दिवसाच्या शिबिरमधनं जे काही तुम्ही जाणार आहे तर पहिला तुमचं विजन ठरवा की मला काय, कुठं पोहोचायचं आहे, माझं विजन काय आहे, त्या विजन पर्यंत मला जायचं आहे. आता एक भीतीबद्दल मला सांगायचं आहे थोडंफार, की प्रत्येक गोष्टीत आपल्याला भीती वाटत असते, पण भीती काही ठिकाणी चांगली पण आहे, भीती ठिकाणी काही वाईट पण आहे. भीती असली पाहिजे काय, भीती असली पाहिजे काय, पाहिजे असणारे किती लोक आहेत, बर कमी लोक आहेत. नको असणारी, अरे वा ठीक आहे, आपण त्याची पण उदाहरणं बघूया. नेक्स्ट, आता समजा एक दादा इकडचे दादा आहेत, म्हणजे दोघं एकाच वयाचे आहेत, दोन्ही दादा. एकट्यानं काय कळालं की तुम्हाला बीपी आणि शुगर दोन्ही पण आहे. मग त्यांनी काय केलं, स्वतःमध्ये बदल केला की रोज पळायला चालले, रोज व्यायाम कराले, जास्त साखर खाईना झाल्यात, हेल्थकडे लक्ष द्यायला, डाएट करायला प्रॉपर. पण दुसरे दादा काय करल्यात, ते काय नसते, मला कशाची भीती नाही, काय होत नाही. मग कोण जगणार आणि कोण मरणार, बरोबर ना, ते पलीकडचे दादा मरणार ना. त्यामुळं आयुष्यामध्ये काय पाहिजे, भीती पाहिजे, भीती पाहिजे. त्या भीती धरून आपण काय तर आपल्यामध्ये बदल केला पाहिजे. जर का आपण म्हटलो काय होत नाही, त्याला काय होतंय, जे आता आपण करतोय
की 10वीला काय कमी मार्क पडलं तरी चालतंय, 12वीला कमी मार्क पडलं तरी चालतंय, डिग्री झाली की काय माझ्या ओळखीचा आमच्या गावातला सरपंचाची नोकरी लावतो म्हटलाय. हा, आमचं काका संचालक आहेत तिथं कारखान्यात नोकरी लावतो म्हटल्यातच भीती नाही आहे ना. त्यामुळे आपण आता काय करत नाही. पण ती जर का भीती असत्या, मी मगाच्या फॅमिलीचा चार्ट दाखवलो की मला माहिती आहे की माझे वडील रिटायर होणार आहेत, माझे वडील 60 वर्षानंतर थांबणार आहेत आणि मला घरची जबाबदारी घ्यायचं आहे, माझ्या मागं बहिणीचं लग्न करायचं आहे, मला तिचं पुढचं सगळं बघायचं आहे. ही भीती असणारा माणूसच करिअर करतो, आयुष्यामध्ये यशस्वी होतो. मग तो काय करणार, तो जॉब करतो, छोटा व्यवसाय करायचा प्रयत्न करतो, त्यात मेहनत करतो, जिद्दीने यशस्वी होतो. त्याच्यामुळं आयुष्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट काय पाहिजे, भीती पाहिजे. भीती नसली पण पाहिजे, त्याची पण मी उदाहरण सांगतो. आता भीती का नसली पाहिजे किंवा काय तर करताना आपण घाबरतोय. आता भारतामध्ये सगळ्यात जास्त डोक्यात बिंबवली आहे ती म्हणजे भीतीची गोष्ट, की करू नकोस, काय करत असताना करू नकोस म्हणतात, बरोबर. सगळ्यांना उदाहरणं आले असतील, अनुभव आले असतील आतापर्यंत. सांगतात ना की इंजिनिअरिंग करू नकोस, जॉब नाही आहेत, बीकॉम करू नकोस, बँकेत नोकऱ्या नाही आहेत, व्यवसाय करू नकोस, यशस्वी होत नाही, सांगतात ना लोक. पण एकदा काय तर प्रयत्न आपण करून बघितला पाहिजे. त्याचं उदाहरण काय, हे ट्रॅफिकचं. कुणाला माहिती आहे काय उदाहरण हे, की एकदा सकाळी जर का तुमचं ट्रॅफिक पोलिसांनी चलन कट केले तुमचा, तर पुढच्या 24 तासात तुमचं चलन कट करू शकत नाही. कोणीही असू दे तरी तुम्हाला कुठेही अडवू देत. हा रूल माहिती आहे तुम्हाला, माहित आहे ना. मग समजा आता तुम्ही इथनं जैन बोर्डिंग मधनं बाहेर पडलाय आणि तुमच्या गाडीचं इथं पुढच्या दसरा चौकात जाऊन ट्रॅफिक पोलिसांनी चलन कट केले, तर तुम्हाला तिथनं पुढं पूर्ण कोल्हापुरात टिबल शीट चौबल शीट गाडीवरनं फिरायला भीती वाटणार आहे का? का भीती वाटणार नाही तुम्हाला? एकदा चलन कट झालंय, 24 तास माझं चलन काय कट होऊ शकत नाही. तीच गोष्ट, तीच परफेक्ट गोष्ट लागू होते आपल्या आयुष्यामध्ये. एकदा तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये अनसक्सेसफुल झाला तर तुम्हाला तेवढंच कॉन्फिडन्स पुढच्यासाठी येतंय की हे सोपं आहे, करू शकतोय मी. एखाद्या गोष्टीत तुम्ही फेल झाला, एखादा तुमचा 10वी 12वी किंवा ग्रॅज्युएशन मध्ये एखादा सब्जेक्ट राहिला, तर तुम्हाला कॉन्फिडन्स असते की तो सब्जेक्ट कसा आपण क्लिअर करायचा आहे. सेम तसंच आहे, एखादा जॉब मिळवताना, एखाद्या करिअरची सुरुवात करताना, करूस्तवर तुम्हाला भीती वाटणार आहे, करूस्तवर वेगवेगळ्या गोष्टी तुमच्याच नजरेसमोर येतील. पण एकदा तुम्हाला कळालं की हे काही करू शकत नाही, आपल्याला काही अडचण आणू शकत नाही, सेम त्या पद्धतीनं आपल्याला एकदा चलन कटू दे तुमचं, चांगलं आहे चलन कटण्यासाठी. एकदा अनसक्सेसफुल व्हा. आम्ही अनसक्सेसफुल मधनच इथपर्यंत आलेलो आहे. डायरेक्ट सक्सेसफुल कुणालाच मिळत नसते. पण ते एकदा अनसक्सेसफुलचं चलन कट झालं तर एक कॉन्फिडन्स आपल्याला वेगळा मिळून जातो. आता ह्याच्याच पॅरलल मी तुम्हाला सांगतो की आपण करिअर करताना बऱ्याच लोकांना स्पर्धा परीक्षा द्यायला भीती वाटते, बऱ्याच लोकांना बिझनेस करायला भीती वाटते. पण भीती कशाची वाटत नाही आपल्याला सांगा. ड्रायव्हिंग करतोय, सगळी लोक ड्रायव्हिंग करतोय आपण इथं. रोज कोल्हापूर जिल्ह्यात 1-2 ऍक्सिडेंट होतात, रोज 1-2 एक्सपायर होतात. मग आपल्याला ड्रायव्हिंग करायची का भीती वाटत नाही? ड्रायव्हिंग करायची कधी भीती वाटते का आपल्याला? माहिती आहे आपल्याला की रोज ऍक्सिडेंट होतात, रोज काय काय होतंय, पण आपण ड्रायव्हिंग करायला घाबरतो का? नाही. साखर खायला घाबरतोय का आपण कधी? चहा बिस्किट, आता सर सांगितलं शेवटच्या दिवशी आमरस आहे आपल्या इथं, सगळं सगळं गोड खायला घाबरतोय का आपण? पण गोड खाल्ल्यावर काय होणार आहे? ते मगाशी एक आपण फोटो दाखवलेला की शुगर होणार आहे, सगळं होणार आहे. त्याला घाबरतोय का आपण? नाही. घाबरतोय कशाला? करिअर करायला, नोकरी करायला, जॉब करायला. आता इथनं मी ऑफर दिलो कुणाला किंवा आशिष सर ऑफर दिले की ओडिसामध्ये जाऊन जॉब करायचा आहे, एकही तयार होत नाही का? भीती वाटते आपल्याला, बरोबर. आयुष्यामध्ये आपण चुकीच्या गोष्टीला घाबरतो, ज्या गोष्टीला घाबरायला नाही पाहिजे त्या गोष्टीला कधीच घाबरत नाही आपण. पण करिअर करताना घाबरतो. तर असं अजिबात घाबरायचं नाही आहे. तुम्ही एक पाऊल जोपर्यंत का जेवढं पुढे टाकशीला तेवढं एक एक पाऊल तुम्ही सक्सेस पर्यंत जात असणार आहे. आहे उदाहरण, जोपर्यंत का पावसात भिजत नाही तोपर्यंत का पावसाची भीती वाटते आपल्याला, बरोबर. पण एकदा पावसात भिजल्यावर काय वाटते का आपल्याला? मग काय किती पण पाऊस येऊ दे. त्यामुळे पावसात एकदा भिजणं महत्वाचं आहे. त्यामुळे एकदा तुम्ही तुमच्या करिअरमध्ये झोकून द्या, यशस्वी व्हा. जॉबमध्ये तुम्हाला बॉस रागवून काढू दे,
अडचणी येऊ देत, तुमची लांब बदली होऊ दे, ज्या काही गोष्टी होणार आहेत त्या सगळ्या गोष्टीला तुम्ही तोंड द्या, एकदा फेस करा, परत तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम वाटणार नाही. आता हे सगळ्या लोकांना लागू होणारी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे की कारण द्यायचं. आपण आयुष्यात काय करतो, सगळ्याच्याकडे सगळी कारण आहेत. मी इथल्या सगळ्या लोकांना विचारलो की तू काय करतोस, तू एक जण म्हटला की मी 10वीला आहे, तर हे दादा म्हटले की मी 10वीला आहे. मग 10वीत पहिला नंबर का आला नाही, तो काय तर कारण मला सांगू शकतो, बरोबर. असं प्रत्येक लोकांच्याकडे कारण आहे. ही कारण कशी जन्माला आली माहिती आहे तुम्हाला. लहानपणी असं आपण टीव्ही बघत असतोय, मग आपल्याला काय बघायचं असतंय, छोटा भीम बघायचा असतंय टीव्हीवर. मग आई आपल्याला काय काम सांगते की जा त्या पलीकडच्या दुकानातनं जाऊन एक बिस्किटचा पुडा घेऊन यायचा. आपण काय कारण सांगतो त्यावेळेला, ते तिथं पलीकडच्या घराच्यात कुत्रा आहे डॉबरमॅन, मी काय जात नाही, बरोबर. मग आई म्हणते बरं राहू दे, जा मीच जाऊन घेऊन येतो. हितनं कारणाला आपल्याला जन्म मिळतोय. मग आपल्याला काय कळतंय, हा कारण दिले की आपल्याला काम कोण सांगत नाही. त्यामुळं काय करायला पाहिजे, कारण द्यायला पाहिजे. अशी कारणाची मग परत पुढे लिस्टच लागते सगळी. मग उद्याची तुम्ही काहीतरी बघत असताय, मग त्यावेळेला काय सांगायचं, नाही बाहेर पाऊस पडालाय, बाहेर जास्त ऊन आहे, त्या शाळेत लय मारतात, ते शिक्षक लय वांड आहेत, ते शिक्षक लय कडक आहेत, ते शिक्षक जास्त अभ्यास देतात, बरोबर. ही सगळी कारणं सांगतोय, पण कारण कुणाचा तोटा कुणाचा आहे, आपलाच तोटा आहे. त्यामुळं जेवढे आपण कारणं देतो आणि जेवढं त्या कारणांना जन्म घालतो आपण, तेवढं आपण यशापासून लांब 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 मागे जातो, बरोबर. आता जॉब करू किंवा व्यवसाय करू, आपण कुठं असतो हे पण लई महत्वाचं आहे. समजा तुम्ही शिक्षक आहे, तुम्ही 10वी बोर्डात पहिला नंबर आलाय, 12वी बोर्डात पहिला नंबर आलाय तुमचा, तुम्ही ग्रॅज्युएशनला गोल्ड मेडलिस्ट आहे, तुम्ही शिक्षक झालाय, शिकवता पण सगळं चांगलं, पण तुम्ही प्रायव्हेट स्कूलमध्ये काम करताय आणि तुमच्याच बरोबरचे सरकारी स्कूलमध्ये काम करतात. काय फायदा, डिफरन्स काय आहे ना. त्यामुळं कुठं काम करतो हे पण महत्वाचं आहे, बरोबर ना. तुम्ही समजा एक चांगला डान्सर आहे, काय तुम्ही चांगला डान्स करताय आणि तुम्हाला अंबानीच्या कार्यक्रम मध्ये बोलवल्यात, तर तिथं चांगलं तुम्हाला वाहवा मिळणार आहे, पैसे मिळणार आहेत. काय आमच्या गावात गणपती बसवले त्यासमोर तुम्हाला डान्स करायचा आहे, तिथं तुम्हाला पैसे मिळणार आहेत, बरोबर ना. त्यामुळं आपण कुठं काम करतोय किंवा कुठं आपण प्रेझेन्स करणार आहे हे सुद्धा महत्वाचं आहे. आता तुम्ही इथं तुमच्यासमोर बरेच गेस्ट यायले, तुम्ही या सगळ्या गेस्ट लोकांचं लेक्चर ऐकताय, हे करताय, यातनं काय शिकायचं आहे आपल्याला, की यातनं हे गोष्ट शिकायची की आपण कुठं जाऊन काम करणार आहे, कुठल्या लोकांसोबत राहिलं पाहिजे, आपण कुठले मित्र असले पाहिजेत. सगळ्यात महत्वाचा एक मित्राचा एक फंडा आहे. काय पुन्हा बऱ्याच लोकांच्याकडनं ऐकलं की तो मित्र मला फसवला, काय ना. किती कुणाकुणाचे मित्र कुणाकुणाला फसवल्यात, हात वर करा. सगळ्यांचे मित्र चांगले आहेत, बघा सगळ्यांचे मित्र सगळ्यांना फसवल्यात. मला एक गोष्ट सांगा की मित्र कुणाला म्हणतोय आपण, फसवत नाही त्याला, म्हणजे जो आपल्याला कामात उपयोगाला येईल, कुठं तर मदत करेल, अडचणीत येईल, तो मित्र असतोय. मग मित्र कसं फसवला तुम्हाला, तुम्हाला एक तुमच्या ओळखीचा माणूस होता, तुमच्या ओळखीचा मुलगा होता, तो तुम्हाला फसवला. अजून एक उदाहरण मी सांगतो की कुठं असलं पाहिजे किंवा आपली व्हॅल्यू कशी क्रिएट होत्या. समजा तुम्ही एखादा असा प्लॉट खरेदी केलाय, तो प्लॉट खरेदी केल्या तिथे उकरताना हाडं सापडली, तुम्ही काय करणार आहात, नको जागा खराब आहे, सगळं होणार आहे. पण त्याच जागेच्या शेजारी शाहरुख खानने घर बांधलं तर त्याच्यामुळं आपण कोणासोबत आहे ही लई महत्वाची गोष्ट आहे. आयुष्यात कायम लक्षात ठेवा. तुमचे मित्र निवडत असताना, जॉब निवडत असताना, करिअर निवडत असताना, बिझनेस निवडत करत असताना योग्य ठिकाणी तुमचं ठिकाण हे खूप महत्वाचं मॅटर करत असतं. आता ह्या सगळ्यासाठी सगळ्यात महत्वाचं 2 उदाहरणं माझ्या सगळ्या प्रेझेंटेशन मध्ये मी देत असतो. एक कोणाची आणि एक दुसरे कोण आहेत ते मायकल फिलिप्स. विराट कोहली बद्दल काय आहे बाबा, काय विषय आहे त्याचा, हा
क्रिकेटर आहे, क्रिकेटर तर आहे भरपूर आहेत, भारतात सगळी क्रिकेटरच आहेत. त्याच्याकडे काय विशेष आहे? हार्डवर्क आहे, बरोबर. डाएटकडे प्लॅन करतोय. गेल्या 15 ते 20 वर्षाच्या करिअरमध्ये अजून त्यानं स्वीटला टेस्ट केलेलं नाही आहे. 2 मुलं झाली तरी पेढा खाल्ला नाही आहे तो. आलं काय लक्षात? खाऊ शकत नाही काय तो पेढा? हा, करू शकत नाही काय? काय पाहिजे करू शकते का नाही? पण डेडिकेशन, हार्डवर्क ह्या गोष्टी खूप म्हणजे खूप पाळतो तो, म्हणून तो त्या सक्सेस पर्यंत पोहोचलेला आहे. मायकल फिलिप्स बद्दल कुणाला माहिती आहे? कोण सांगणार? मायकल फिलिप्सच्या हार्डवर्क बद्दल कोण सांगणार? हा, 8 गोल्ड मेडल घेतले होते. छान छान, टाळ्या वाजवा दादांसाठी. मायकल फिलिप्स हा एकमेव व्यक्ती असा होता ज्यानं ज्यावेळेला पहिली ऑलिम्पिक झाली त्यावेळेला त्यानं 4 गोल्ड मेडल घेतलेला. त्यावेळेला तो जाहीर केला प्रेस कॉन्फरन्स मध्ये की पुढच्या ऑलिम्पिक मध्ये जे 8 स्विमिंग प्रकार असतात त्या 8च्या 8 स्विमिंग प्रकारमध्ये मी गोल्ड मेडल घेणार. सगळी लोक त्याच्यावर हसले, चेष्टा करायला लागले. त्याला आणि जोर चढला, तो करायला लागला प्रॅक्टिस. त्याचा ऍक्सिडेंट झाला हाताचा, चांगलं झालं म्हटला. आता मी पायानं प्रॅक्टिस करतो म्हटला स्विमिंगचं. रोज सकाळ दुपार संध्याकाळ 365 दिवस, ना गणपती ना दसरा ना दिवाळी ना काही बघितला नाही त्यानं. ना वाढदिवस स्वतःचा, ना वडील आई, कोणाचं लग्न आहे, भावाचं लग्न आहे, काही बघितला नाही. 365 दिवस रोज 12 तास स्विमिंग करत होता तो. सकाळी 8ला स्विमिंग टँक मध्ये पडला तर संध्याकाळी 8 पर्यंत पाण्यात राहायचा. रोज प्रॅक्टिस करायचा. त्याची बोटं सुद्धा माशीसारखी लांब लांब झाली होते. आणि त्यानं त्या पुढच्या गोल्ड मेडलमध्ये 8च्या 8 प्रकारमध्ये गोल्ड मेडल घेतलं. 8 गोल्ड मेडल म्हणजे ह्याच्याकडे जेवढे गोल्ड मेडल आहेत तेवढं आपल्या भारताचे सगळे मेडल जरी एकत्र केलं तरी होणार नाही. 21 गोल्ड मेडल एकट्याकडे आहेत. आणि भारताकडे सगळे गोल्ड ब्रॉन्झ काय सगळं सिल्वर बिल्वर जरी गोळा केला तरी त्याच्या एका ऑलिम्पिक एवढं पण जाणार नाही आपण. हे हार्डवर्क डिसिप्लिनचं काम करत असतं. डोंगरावर चढताना कायम आपली पोझिशन कशी असते? अप असते. झुकतोय आपण, झुकून चालायला लागते आपल्याला. आणि उतरताना कशी परिस्थिती असते? डाऊन करताना आकडत असतोय आपण. आता इथनं पुढे गेल्यावर तुम्ही जर का आकडून राहिला तर तुम्ही कुठल्या स्टेपला असणार आहे? अधोगतीच्या. आणि तुम्ही झुकून चालला लोकांना रिस्पेक्ट द्यायला, लोकांच्याबरोबर चांगलं कम्युनिकेशन करायला, थोडं झुकत असला तर आपण कुठल्या स्टेजला असणार आहे? प्रगतीच्या स्टेजला असणार आहे. आता एक गोष्ट सांगतो की मानसिकता काय असते आपली बऱ्याच ठिकाणी गेल्यावर. बऱ्याच ठिकाणी म्हणजे ही कारण द्यायचा एक प्रकार आहे, त्याच्या पुढचा एक मोठा प्रकार आहे तुझी मानसिकता, एक प्रकार लय मोठा आहे. समजा आता इथनं मी मुंबईला गेलोय आणि मुंबईला गेल्यावर माझं एकट्यानं पाकिट मारलं. मी काय म्हणतोय? मुंबई बाद आहे. बरोबर बरोबर ना? हीच मानसिकता होते की नाही आपली? हा, मुंबई बाद आहे का तो पाकिट मारणारा बाद आहे? पाकिट मारणारा बाद आहे. पण आपण मानसिकता काय करतोय? मुंबई बाद आहे. सेम असं सगळ्यांच्या गोष्टीत आहे. मी 10वीला ह्या शाळेत आहे, ही शाळाच बाद आहे. पास झालं काय नाही आपल्या समोर. मी अभ्यास करत नाही ते राहिलं बाजूला. मी 12वीला गेलोय, हे कॉलेज बाद आहे. हे कॉलेज प्लेसमेंट आणत नाही, हे कॉलेज असं करत नाही. आपण फक्त ह्या मानसिकतेमध्ये जगतो. आपण रियालिटी बघत नाही. मी पहिल्यांदाच तुम्हाला शब्द वापरला की रियालिटी बघणं खूप गरजेचं आहे. अजून एक तुम्हाला गोष्ट सांगतो. एक कंपनी असत्या, कंपनी डेव्हलपमेंट करत असते, एक्सपान्शन करत असत्या. मग कंपनीला आफ्रिकेमध्ये एक्सपान्शन करत असते, शूजची कंपनी असते. मग पहिल्या एका एम्प्लॉयला पाठवून देत्या कंपनी आफ्रिकेला. तो एम्प्लॉय जातोय आफ्रिकेत. आफ्रिकेत गेल्यावर तिथनं ह्याचे मालक फोन करतात की अरे तू गेलाय, काय काय सिच्युएशन आहे आफ्रिकेमध्ये. तर तुला म्हणतोय साहेब काय तुम्ही मला पाठवलंय आफ्रिकेला आणि काय केलं तिथं? सगळीकडे फिरवलंय, लोक चप्पलच घालत नाही तिथं. आणि आपला कुठं बिझनेस होणार आहे, काय होणार आहे? मी येतो परत रिटर्न. मालक काय म्हणतात? ये परत. मालक काय करतात? दुसऱ्या माणसाला पाठवून देतात.
तू जरा जा बघून ये काय आहे. तो जातोय आफ्रिकेत आणि जाऊन पोचतोय, तिथनं हॉटेलपर्यंत जातोय, तिथनं साहेबांना फोन करतोय, साहेब तुम्ही आत्ताच्या आत्ता फ्लाईट पकडा आणि या आफ्रिकेला. अहो इथं लोक चप्पलच घालत नाहीत, एवढा स्कोप आहे आपल्याला इथं, आपल्याला इथंच फॅक्टरी काढायला लागल. आलं लक्षात तुमच्या? दोन मानसिकता काय आहेत. पहिला एम्प्लॉय काय केला, विचार केला त्यानं की आफ्रिकात लोक चप्पलच घालत नाहीत, त्यामुळे आपला बिझनेस चालणार नाही. दुसऱ्या माणसानं काय विचार केला की आफ्रिकेत चप्पलच घालत नाहीत, त्यामुळे आपल्याला डबल स्कोप आहे. त्याच्यामुळं मानसिकता ही खूप म्हणजे खूप आपल्याला महत्वाची आहे. आता ह्याच मानसिकतेचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. एखाद्या लहान बाळाला आपण जर का सांगितलं की इथनं जाऊन त्या झाडाला जरा पाणी घाल, ते बाळ काय करतंय, जाते पैप घेते वडत, काय सापडल ते घेते आणि जाऊन झाडाला पाणी घालते आणि येते. अनेक तासाभर विचारते आणि त्याला पाणी घालू, बरोबर. आता हीच गोष्ट आपल्याबद्दल म्हटलं, आपण आता सरांनी तुम्हाला सांगितल्या की आता लेक्चर हा आहे सरांचं, लेक्चरला सगळं लिहून घ्यायचं किंवा लेक्चरला यायचं आहे, तरी आपली मानसिकता होत्या काय नाही का, तर एक काम वाटते आपल्याला. लहान बाळांना कुठलीही गोष्ट काम वाटत नाही, आपल्याला प्रत्येक गोष्ट काय वाटते, काम वाटते. अभ्यास सांगितलं तर तुम्हाला काय वाटतोय, हा एवढा वेळ अभ्यास करू काय मी, बरोबर ना. किंवा आईने एखादं काम सांगितलं की बाबा जा इथं जाऊन ये, हा तिकडं जाऊ काय मी, मला काय देणार, बरोबर ना. तुम्ही प्रत्येक गोष्टीला जर का काम समजला तर तुम्हाला ते तुमच्या डोक्यावर वज्ज होणार आहे. पण तेच आवडीची गोष्ट आहे, मला त्यातनं काहीतरी शिकायला मिळणार आहे, मला त्यातनं काहीतरी एक्सपिरियन्स येणार आहे, ही गोष्ट जर का केलो तर ती आवड बनते आणि यशाची आपली पायरी बनते. जाताना शेवटचं एक मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो की तुम्ही इथनं पुढे जे काही करिअर करणार आहे, तुम्ही बरे व्यवसाय करा, जॉब करा, इंजिनियर बना, डॉक्टर बना, देणारे बना, बरोबर. घेणारे बनायचं नाही. देणारे कोण असतात, डॉक्टर काय देतात, औषध देतात. शिक्षक काय देतात, ज्ञान देतात. इंजिनियर काय देतात, सल्ला देतात, बरोबर. घेणारे कोण असतात, कबाडी भंगार काय करतात, भिकारी आहे काय करतात. त्यामुळं कुठल्या कॅटेगरीत आपल्याला जायचं आहे, जगात दोनच कॅटेगरी आहेत, एक घेणारे आणि देणारे. आपल्याला कुठल्या कॅटेगरीत जायचं आहे आणि कुठं यशस्वी व्हायचं आहे हे आपण ठरवायचं. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तिथपर्यंत कसं पोचायचं आहे, कसं काम करायचं आहे आणि रियालिटी ओळखून जायचं आहे. जगात अशक्य असं कुठलंच नाही. जगात जी लोक सक्सेसफुल झाले आहेत ती खूप मेहनत करून, स्मार्ट वर्क करून आणि चांगल्या गोष्टी शिकून केलेल्या आहेत. तर ह्या गोष्टी केल्या तर तुम्ही सगळे यशस्वी होऊ शकता, बरोबर. चला धन्यवाद सगळेजण ऐकून घेतल्याबद्दल.